तर 10 मार्च पूर्वी भाजपाकडून 300 उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याची देखील माहिती मिळते। भाजपा 3 वेळा खासदार राहिलेल्या उमेदवारांचं तिकीट कापणार अशी देखील माहिती मिळते। भाजपा 25 ते 30% विद्यमान खासदारांचे तिकीट कापणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। पहिल्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांचं नाव असू शकतं अशी देखील एक शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। तर 10 मार्च पूर्वी 300 जणांची यादी जाहीर होऊ शकते। भाजपा 3 वेळा खासदार राहिलेल्या उमेदवारांचं तिकीट कापणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। भाजपाकडून 25 ते 30% विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं जाऊ शकतं। तर भाजपाकडून लोकसभा उमेदवारीबाबत 3 टप्पे जे आहेत ते तयार करण्यात आलेले आहेत अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळते। पहिल्या टप्प्यात मोठे नेते आणि मंत्र्यांच्या उमेदवारीची यादी जी आहे ती असणार असल्याची देखील माहिती समोर येते आहे। दुसऱ्या टप्प्यात राज्यसभेतील खासदारांच्या नावाची यादी असू शकते अशी देखील माहिती मिळते। तर तिसऱ्या टप्प्यात पराभूत किंवा 2 नंबरची मतं मिळालेला उमेदवार जो आहे त्यांची नावं दिली जाऊ शकतात।